स्वतःमध्ये पाहत असताना म्हणजे एक आता तसंही आपण बसलेलं असतं ना आरामात, तर तसंच आता एकदम मस्त आरामात बसायचं, सगळ्या इव्हेंट्स व्हेरीफाय करायचा की तिथे तिथे मी कसा माझा रिस्पॉन्स होता की माझा रिॲक्शन्स होता, आणि देन रिॲक्शन असेल तर तिथे मी कसं व्हायला पाहिजे, आणि जर रिॲक्शन असेल देन आय विल बी देअर. फॉर एक्झाम्पल रिॲक्शन परिवारात असेल तर तिथे मी सॉरी म्हणू शकतो की अरे सॉरी हा, माझं लक्ष नव्हतं पण माझं असं झालं. कॉलेजला असेल तर नेक्स्ट डे जाऊन पण आपण रिझॉल्व करू शकतो. क्लासमध्ये पण झालं असेल तर मुलांसमोर पण आपण म्हणू शकतो की काल मी असं केलं होतं पण मला असं म्हणायचं नव्हतं. त्यात काही एवढं हे नाही. आपण मुलांना म्हणू शकतो का सॉरी वर्गामध्ये? का नाही म्हणू शकत? है ना, की काल मी तुमच्यावर रागवलं पण मी रागवलं, मला तुमची केअर आहे पण ते केअर दाखवण्याची मी ज्या पद्धतीने दाखवलं ती रॉंग होती. आपण म्हणू शकतो ना असं. पण मला हा भाव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा होता, पण तो भाव पोहोचवण्याचा कसा, ती कला म्हणजे त्या साईडनी मी नसता, त्यामुळे मी असं व्यक्त झालो. तर हळूहळू म्हणजे जर मी पाहू शकलो, अँड दॅट्स वाय फ्रॉम द फर्स्ट डे वी आर सांगे टू बी अवेअर विदिन. वन शुड बी अवेअर विदिन. द मोर अँड मोर वी आर अवेअर विदिन, वी कॅन सी विदिन. मग आपण आपल्या इच्छा विचार आशा, आणि आपण आपल्या इच्छा विचार आशा ड्रिवन बाय, ते पण आपण पाहू शकतो. अँड देन वन्स वी आर एबल टू सी, मग ते नेक्स्ट पार्ट आहे की द डिसिजन हॅज बीन टेकन बाय मी, अँड इफ द डिसिजन हॅज बीन टेकन बाय मी मीन्स आय शुड टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. जे काही घटना घडलेल्या आहेत त्याचे डिसिजन्स माझे आहेत की दुसऱ्यांचे आहेत? जे काही घटना घडतात त्याचे डिसिजन्स माझे आहेत की दुसऱ्यांचे? काय वाटते? माझा पण पार्ट आहेच, आणि जर माझा आहे तर रिस्पॉन्सिबिलिटी इज फ्रॉम माय साईड. मग देन देर इज अ कम्युनिकेशन. ओके, मग आपण असं चेक करू. सो टिल वी हॅव गॉन थ्रू द टू डिफरंट फीलिंग. वन इज द ट्रस्ट. काय म्हणतो, हर कोई दूसरा मेरे सुख और समृद्धि के लिए है, आणि द रिस्पेक्ट इज दुसरा मेरे जैसा है. अँड जर दुसरा माझ्यासारखाच आहे देन आय एम कॉम्प्लिमेंट विथ दॅट वन. नाव विल गो विथ द नेक्स्ट, दॅट इज अफेक्शन. आय फील रिलेटेड टू द अदर. द मोमेंट आय फील रिलेटेड टू द अदर्स आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. आय एम कमिटेड विथ दॅट रिलेशन. The moment I feel related to the others, the moment I feel related to the others, I take the responsibility. I am committed for that relations. माझे आता कमिटमेंट म्हणजे काय? आता मी तिथे अवेलेबल. कसा अवेलेबल आहे? तन मन धन. तन मन धनच्या अर्पण समर्पण सोबत मी आता त्या रिलेशनमध्ये आहे. दॅट इज व्हॉट द अफेक्शन. सो द मोमेंट आय फील रिलेटेड टू द अदर्स, द अदर इज लाईक मी. तर तो जो स्वीकारला आहे म्हणजे आता तिथे निर्विरोधिता, आता विरोध नाहीच तिथे. विरोध नाही आहे म्हणजे आता माझं आय फील रिलेटेड, अँड द मोमेंट आय फील रिलेटेड दॅट इज द कमिटमेंट, ती निष्ठा. आता दिस अफेक्शन इज गेटिंग रिफ्लेक्टेड इन टर्म्स ऑफ द कमिटमेंट. निष्ठेमध्ये व्हॉट टाईप ऑफ की आय एम देअर अलॉंग विथ द पर्सन, त्या निष्ठेमध्ये ते दिसते आपल्याला. सो दिस ट्रस्ट प्लस रिस्पेक्ट प्लस अफेक्शन इज इक्वल टू द फ्रेंडशिप. मित्र जे म्हटलं आहे ना, तर हे तीन, आणि हे बेसिक 3 व्हॅल्यूज ना. तर मित्र भाऊ बहीण त्याच्यामध्ये हे 3 आहेतच, आणि त्यांच्यासोबत 3 आहे. बट द ट्रस्ट म्हणजे वो मेरे सुख और समृद्धि के अर्थ में है. रिस्पेक्ट, नाउ दूसरा वो मेरे जैसा ही है. नाउ आई फील रिलेटेड विथ दॅट वन, आय एम कमिटेड. सो दिस इज व्हॉट द फ्रेंडशिप, ही मित्रता. अँड दिस इज द स्टार्टिंग पॉईंट इन पती पत्नी रिलेशन. पती पत्नीच्या रिलेशनमध्ये हे स्टार्टिंग पॉईंट आहे. मित्र मैत्रिणींमध्ये हा तर पार्ट आहे 3, पण पती पत्नीच्या रिलेशन इथनं सुरुवात होते.
So this is what the affection. So one has the responsibility and commitment for the mutual fulfillment of the relation. है ना? तर म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे मग माझं ॲस्पिरेशन्स आहे द कंटिन्युअस हॅपीनेस अँड द प्रॉस्पॅरिटी, त्यांचं पण आहे आणि त्यासाठी दोघांचा प्रयत्न, त्यासाठी दोघांचा प्रयास, दॅट इज व्हॉट द कमिटमेंट. म्हणून मित्रासाठी आपण म्हणतो ना, मित्रासाठी मी काही पण करायला तयार आहे. म्हणजे काय? मित्रासाठी मी काही पण करायला तयार म्हणजे काय? तन मन धन साठी मी तयार आहे. दॅट इज व्हॉट द कमिटमेंट. दॅट आर व्हॉट द फिलिंग फॉर दॅट. कारण मी त्याला आता मित्र म्हटलेलं आहे. द सेम थिंग अलॉंग विथ द ब्रदर अँड द सिस्टर ऑल्सो. मग आता अफेक्शन नाही म्हणजे काय? हे जर दिसलं खालचं तर म्हणजे अफेक्शन नाही. फील इन अपोजिशन, फील द जेलेसी, that are the indication of the absence of the affection. The absence of that affection is getting indicated with this one. आता मी तुम्हाला म्हटलं की जे फिलिंग्स आहे ना, अफेक्शन, ते पहा, दिसते का आपल्याला? आता मी म्हटलं नाही जेलेसी पहा, दिसते? की नाही? तर आपल्याला सध्या ना त्या ज्या निगेटिव्ह आहे, जे नाहीच आहे ना, तिकडे पाहण्याचा एक असा अभ्यास झालेला आहे. पण जे आहे ना, आपण आता जे म्हणतोय ना, जे आहे तिकडे पाहण्याचा आता आपण प्रयास करूया. कारण जे नाही आहे मग त्यासाठी आपल्याला खूप ठिकाणी फिरावं लागेल. जसं आपण कालपासून ते एक्झाम्पल घेतोय, हे आहे सांगण्यासाठी आपण नाहीचा पार्ट घेऊ की जे आहे ते सांगू डायरेक्ट. जसे ह्या इथला याचा नंबर 106 आहे, मी हे सांगण्यासाठी मी काय म्हणणार, 106 ही सेमिनार हॉल. मग हे सांगायचं की 106 सोडून मी बाकीचं काही काही सांगत बसेल की हे नाही, हे नाही, हे नाही, म्हणून मग हे आहे असं म्हणायचं. कारण मी जेव्हा म्हटलं 108 नाही म्हणून 106 आहे, हे होते का उत्तर? तुम्ही म्हणाल 108 नाही तर मग 107 पण असू शकते. मग पण 106 ही सेमिनार हॉल आहे. मग तुम्हाला कळते की 106 जर सेमिनार हॉल आहे तर अदर दॅन 106 ह्या सेमिनार हॉल नहीं है. आपको पता चला लेकिन मैंने क्या बात किया? पता चलेगा तो बहुत बढ़िया है ना? हाँ, अच्छा दूसरा है. सर जो रीडिंग में भी देखे थे. अच्छा, तो आप वहाँ पे है, बताइए. हाँ हाँ, एक पॉजिटिव अर्थ में था और एक माइनस पॉइंट में था नेगेटिव में वीडियो में. क्या क्या? जो वीडियो में भी चल रहा था ना, हाँ तो एक पॉजिटिव अर्थ में था और एक नेगेटिव माइनस में था. हाँ. तो जो नेगेटिव अर्थ में एक लाइकेस चेंज हो रहा था, तो किसी एक स्टेज पर वहां पर थोड़ा पॉज हो जाता है या वेट कर टाइम बढ़ जाता, तो शायद नेगेटिव पॉजिटिव में चेंज हो जाता. तो ऐसा कुछ एग्जांपल थोड़ा बताइए. अच्छा, ये जैसे जो बहुत सभी माइनस में हुआ इसमें इंग्रे हुआ, फिर उसको उन्होंने इंग्रे किया, फिर उसको तो कहीं पर टाइम बढ़ जाता, वेट हो जाता. तो हम देखिए ना, हम यही बात कर सकते हैं ना. और जो बच्चा अपने माँ से बात कर रहा है, वो आपने देखा है ना, माँ उनको परस रही है. जब माँ उनको परस रही है तो बच्चे ने क्या पर, माँ उसको कह रही है ना बच्चों को कि भाई ये खा लीजिए आप. बच्चा क्या बोल रहा है कि मेरे पास टाइम नहीं, मुझे और कुछ करना है. और फिर वो है ना, उसका जो रिएक्शंस है वो वहाँ पे दिखाया है कि भाई वो थाली थोड़ा सा ढकेल देता है. तो बच्चा अभी रिएक्शन में है ना, वो ढकेल दे रहा है. उस वक्त अगर माँ ये देख पाती कि ये बच्चा है ना, ये हर वक्त तो ऐसा नहीं करता है, ये बच्चा हर वक्त तो ये नहीं करता है, कभी कभी करता है, और ये देख पाए कि ये ऐसा जब करता है तो उसकी मनस्थिति क्या हो सकती है, उस तरह अगर वो देख पाती थी कि ठीक है वो थाली को ढकल रहा है, यानी कि वो कुछ डिस्टर्ब है, तो वो डिस्टर्ब है, अगर पहचान पाती थी तो वहाँ पे रुक के वो पूछ पाती थी कि ठीक है ना, मुझे पता चल रहा है कि आप
अभी जल्दी में हैं, मुझे पता चल रहा है कि आप जल्दी में हैं, आपको और कुछ महत्वपूर्ण काम है, तो ऐसा हम कर सकते हैं कि आप ये टिफिन आपके साथ ले जाइए और जब भी टाइम है तब आप ये खा लीजिए। और आई एम हैविंग द कंसर्न, मुझे अभी कंसर्न है कि आप क्यों डिस्टर्ब है। तो आप जैसे ही घर पे रिटर्न आओगे तो हम बात करेंगे कि क्या आपकी स्थिति थी, ना कि डिस्टर्ब होने की वजह से वो ये बात कर सकती थी, या वो बात करने में अगर वो फिर भी नहीं रहता था, लेकिन माँ ये समझ पाती थी कि ठीक है वो डिस्टर्ब है, और जब लौट पर आएगा तो मैं उससे ये बात कर लूंगी, है ना। मैं उससे ये बात कर लूंगी कि बेटा जी आप सुबह जब घर से गए थे तो हमने आपको देखा कि आप बहुत डिस्टर्ब थे, तो क्या आपको कुछ ऐसी परेशानी है या उस पर मैं आपको मदद कर सकती हूँ, या आप मुझसे वो शेयर कर लीजिए तो मैं सुन पाऊंगी। इट मींस कि यदि वो अपना थोड़ा थिंकिंग किए होते, सोचे होते। हाँ, ऐसा कब होता था कि माँ भी वो अपने नेचुरल एक्सेप्टेंस में, अपने स्वभाव में होती, वो भी स्वभाव में ना होते हुए वो इरिटेट हो गई, वो भी एंग्री हो गई, है ना। अपने बच्चों के इरिटेशन को देख के वो एंग्री हो गई, ना कि एंग्री होना वो अच्छा है कि उसको केयर करना अच्छा है। क्या लगता है? केयर करना चाहिए क्या सर? हाँ, तब केयर मीन्स क्या, जब केयर करना चाहिए मीन्स उस जगह पे वो माँ रुक कर वो ये समझ पाती थी, ये अगर समझ पाती कि बच्चा कुछ प्रेशर में है ना, कुछ प्रेशर में होने के वजह से वो ऐसा कुछ कर रहा है, तो आई शुड बी देयर अलॉन्ग विद कि बेटा जी आप चिंता मत कीजिए, है ना, आप अपना काम कर लीजिए, है ना। एक तो उससे बोल सकती थी कि आप ये टिफिन ले जाइए, फिर भी वो ना कहते थे तो बेटा जी ठीक है टिफिन आप मत लीजिए, लेकिन बाहर से कुछ ले लीजिए, अदरवाइज घर पे आके आप खा लीजिए, है ना, हम आपसे लेकर बहुत चिंतित भी है, ऐसे कह सकती है। ठीक है, इससे तो यही है कि मान लीजिए अपने जो बड़े हैं उनको छोटों पर थोड़ा सा वेट करना चाहिए, हमेशा छोटों को भी यही करना चाहिए। अच्छा सर, ऐसा लगभग कितने परसेंटेज, 50% या 10% कितने होते हैं कि -0.5 कन्वर्ट जाते हैं सर? 100% हो सकते हैं। 100%? ऐसे क्यों कि 5% 10%? नहीं, ऐसी कुछ कैलकुलेशन आइडिया कि मैक्सिमम इतने हो जाते हैं? 100%। आज होंगे, कल होंगे, इस शरीर यात्रा में, अगले शरीर यात्रा कहीं ना कभी तो होंगे, यही तो यात्रा है। जिस क्षण हमें पता चलेगा कि ये हमारा नेचुरल एक्सेप्टेंस है, उस क्षण से हमारा शुरुआत है, अदरवाइज हम बेहोश तो है ही, हम आवेश में तो है ही, तो हमें स्वभाव में आने की जरूरत है। जिस क्षण हम स्वभाव में होंगे, है ना, स्वभाव में मीन्स जिस क्षण हम उस नेचुरल एक्सेप्टेंस को हम ऑब्जर्व करेंगे, उसको रेफर करेंगे, उस क्षण से हम अपने आप को देख पाएंगे। जिस क्षण हम अपने आप को देख पाएंगे, उस क्षण से हम सभी को देख पाएंगे। क्या बात। तो अल्टीमेटली हमें क्या करना है, हमें अपने को ही देख पाना। सध्या तर हाच आहे ना की मी मलाच पाहू शकत नाही, आणि मी खूप काही सांगितलंय की अरे मला हे येते ते येते, मला मी के येतोय, मुझे मैं ही पता नहीं चल रहा। तो हम अपने को देख पाए, हम अपने में देख पाए, तो यही है। अगर हम अपने में देख पाएंगे तो हम देख पाएंगे कि क्या फिलिंग्स के साथ हम हैं, है ना। म्हणून हे सांगितलं की अपोजिशन जेलेसी दॅट इज द इंडिकेशन ऑफ द अब्सेन्स। आणि आपण काल पण एक्झाम्पल घेतलं, म्हणजे परवा पण घेतलं होतं की व्हॉट एक्झॅक्टली द डार्कनेस, द अब्सेन्स ऑफ लाईट. So there is no reality of the darkness. The same thing, there is no reality of the jealousy opposition. This is not the reality. Then what is the reality? The affection is the reality. What is that affection? The feeling of related. Because the relation is there. Every entity is related and it is there. वो है ही, सिर्फ हमें वो देख पाना है।
The moment we are able to see for a specific one, then we feel related. That is what the feeling of being related to the others. The acceptance of that other as a one's relative, that is other is like to me, है ना, मेरे जैसा ही है, मेरे संबंधी के रूप में स्वीकारने का, that is निर्विरोधिता. अभी विरोध नहीं है, अपना परायापन से दूर, अभी सब हम. So this is what the affection, and that is getting reflected in terms of the, we are taking the responsibility, we are committed for that relations. What relation? कि आप, मैं भी सुखी हूँ, आप भी सुखी बन पाए, that is what the commitment. और ये कहा जा रहा है कि the trust plus respect plus affection is equal to friendship. मैत्री क्या है? मैत्री भाव जो बोलते हैं ना, मैत्री भाव यानी कि क्या, ये तीनों मिला के वो मैत्री है. Now we'll go with this, what is the caring and the guidance. What is the caring and the guidance? So along with this human being, no, there are the two, one is the self and second is the body. Okay. So if we are feeling the responsibility, so we can feel the responsibility for this self as well as the body. So the feeling of that responsibility towards the body, that is what the caring, and then feeling taking that responsibility towards the self, that is the guidance. तो इसकी जो रिस्पॉन्सिबिलिटी लेते हैं वो एक भाव, और इसकी जो रिस्पॉन्सिबिलिटी लेते हैं वो दूसरा भाव. तो इसका मतलब ऐसा नहीं है कि अगर हम इसकी रिस्पॉन्सिबिलिटी लेते हैं मीन्स इसकी नहीं लेते. दोनों की रिस्पॉन्सिबिलिटी है ही, बट उसमें वरीयता क्रम में क्या है, उसमें वरीयता क्रम में क्या है, डिपेंडिंग अपॉन दैट वन इट इज अ केयरिंग और गाइडेंस. अगर वरीयता क्रम में है बॉडी का रिस्पॉन्सिबिलिटी लेना, वो है केयरिंग, और वरीयता में अगर वो है कि सेल्फ की रिस्पॉन्सिबिलिटी लेना, दैट इज व्हाट द गाइडेंस. तो अगर बॉडी की रिस्पॉन्सिबिलिटी लेना मीन्स व्हाट, द रिस्पॉन्सिबिलिटी एंड कमिटमेंट ऑफ नर्चरिंग एंड द प्रोटेक्शन ऑफ द बॉडी ऑफ माई रिलेटिव. मेरे संबंधी के शरीर के नर्चरिंग एंड प्रोटेक्शन की रिस्पॉन्सिबिलिटी अभी मैं ले पा रही, दैट फीलिंग इज द केयरिंग. तो संबंधी के शरीर के पोषण और संरक्षण का स्वीकृति का जो भाव है वो है ममता, और संबंधी को समझदार, है ना, जिम्मेदार बनाने का जो भाव है, उस बनाने के जो स्वीकृति का भाव है वो है गाइडेंस. द रिस्पॉन्सिबिलिटी एंड कमिटमेंट ऑफ व्हाट, टू इंश्योर द राइट अंडरस्टैंडिंग एंड द राइट फीलिंग विदिन द सेल्फ ऑफ अ रिलेटिव. मीन्स अभी उसको मैंने संबंधी के रूप में समझा है, और उसमें, है ना, उसमें अभी आई एम जस्ट क्या स्वीकार रहा हूँ, द वन शुड हैव दैट राइट अंडरस्टैंडिंग एंड द फीलिंग. सो समझदार और जिम्मेदार बनाने का भाव, दैट इज व्हाट द गाइडेंस. जो टीचर्स है, शिक्षक, तो शिक्षक के लिए वरीयता में जो आता है वो है गाइडेंस, और शिक्षक के साथ ना माता पिता में, है ना, जो अभी माता पिता जिसको हमने कहा है, तो संबंधी के शरीर के पोषण और संरक्षण की स्वीकृति का भाव जिसमें वरीयता में है, उस पद को हमने माता कहा है. उस पद को हमने माता कहा है, जहां पे संबंधी को समझदार और जिम्मेदारी बनाने की स्वीकृति का भाव जहां पे है, उस पद को हमने पिता कहा है. इट इज नॉट डिपेंड्स अपॉन मेल और फीमेल. अभी वो पद है, वो माता एक पद है, पिता एक पद है. तो माता यानी कि क्या स्वीकृति किया है,
कि अभी दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी एंड कमिटमेंट ऑफ व्हाट, पोषण और संरक्षण करने की, और किसकी, अभी मैंने किसी सेल्फ और किसी ह्यूमन वैल्यूज को हमने अपने संबंधी के रूप में स्वीकारा है, तो उनके शरीर के लिए वो पोषण और संरक्षण की स्वीकृति है। और उस भाव को हमने कहा है ममता, और वो ममता जिनके पास है उसका पद है माता। तो माता में प्रधान क्या है? शरीर पोषण संरक्षण की स्वीकृति। तो ये नहीं है क्या? ये है ही, लेकिन प्रधान रूप में वो है। और पिता प्रधान रूप में समझदार और जिम्मेदार बनाने की स्वीकृति, बट दूसरा है ही, है ना, दोनों है, लेकिन प्रधान रूप में गाइडेंस। तो केयरिंग एंड गाइडेंस, वो ममता और वात्सल्य। एंड देन केयरिंग एंड गाइडेंस, दैट इज द नेचुरल आउटकम ऑफ द अफेक्शन। तो जैसे जैसे संबंधी के रूप में स्वीकारते हैं, तो हम फिर स्वीकारते हैं शरीर को भी, हम स्वीकारते हैं सेल्फ को। तो शरीर को जब स्वीकारते हैं तो पोषण संरक्षण के अर्थ में स्वीकारते हैं। सेल्फ है तो राइट अंडरस्टैंडिंग, समझ, है ना, जो रियलिटी है वो समझ, और वैसा भाव उसके लिए स्वीकृति का भाव, वो है गाइडेंस। तो अभी बताइए, तो अभी की सो कॉल्ड जो माताएं हैं न, बच्चों को बर्गर खिलाती है, पिज्जा खिलाती है, क्या कहेंगे? हम पिज्जा भी खिला सकते हैं, लेकिन हमें फिर देखना चाहिए कि उसके कंटेंट्स क्या है। वो खुद बनाए, है ना, सब्जी उसका खुद का डाले, उसमें केमिकल ना डाले, तो यहाँ हम देख पाते। और वैसे ही पिता जो पद है ना, समझदार और जिम्मेदार बनाने का, तो ये अगर समझ जो जैसा है वैसे जो जिसके पास है वो बांटेगा। अगर वो पिता के पास अगर ये कंटेंट नहीं है तो वो बच्चों के पास क्या जाएगा? इसलिए क्या जिम्मेदारी है? पहले पिता उस तरह से हो जाए, फिर पिता अगर उस तरह से हो जाए तो वैसा फिर बच्चों के पास जाएगा। वैसी अगर माता रहेगी तो वैसा वो बच्चों के पास जाएगा। तो ये मूल्य पहले अपने पास, फिर उसका वो जाएगा बच्चों के पास। फिर अभी कहेंगे कि आजकल के बच्चे, है ना, ऐसे नहीं है, यानी कि क्वेश्चन इज टुवर्ड्स द पेरेंट्स, यानी कि क्वेश्चन टुवर्ड्स द टीचर्स। आजकल के बच्चे कुछ भी खाते हैं, यानी कि क्वेश्चन इज टुवर्ड्स पेरेंट्स। और इसीलिए मैंने कहा कि बच्चे तो अच्छे ही है, सुधरना किसको है? पेरेंट्स एंड टीचर्स। क्या लगता है तुम्ही? म्हणाल सर खूपच झालं, 3 दिवसापासून आम्हालाच बोलताय, कधीतरी मुलांना सांगा की नाही? पण काय वाटते, बरोबर आहे की नाही? आणि जेवढं आपल्याकडे असेल तेवढंच देणार ना, की कुठे जास्त देणार आहे? त्याला माहित आहे याच्याकडे आजकालचे मुलं पळून का गेले क्लासमधनं? त्याला माहित है इसके पास है ही नहीं तो क्या बैठेंगे, और ये जो बता रहा है वो तो मेरे पास गूगल में है ही। वो चाट बाबा इससे ज्यादा बताता है आजकल। अगर वो चाट बाबा ज्यादा बताए तो इसके पास आके क्यों बैठे? तो अभी ऐसे हमारे सेशंस अरेंज करना पड़ेगा कि वो कितना भी वो चाट पे जाएगा तो उसको सॉल्यूशन ना मिले, फिर वो अपने पास दौड़ के आएगा कि भाई आप क्या पढ़ाते बताइए, आपने कहाँ कहाँ से ढूंढ के लाई? हम ही पुस्तकें नहीं पढ़ते तो हम उससे बोलते कि आप पुस्तकें पढ़िए। अपने टेबल पे दिखाइए कितने बुक्स है। आजकल टीचर्स के टेबल पे कितने बुक्स होते हैं, कौन से होते हैं, और कितना टाइम वो बुक्स पढ़ाने में लगाता है। अगर वो बच्चा नहीं देखेगा और आप उससे एक्सपेक्ट करें तो कैसा करेगा वो?
हम अपने प्रेजेंटेशन वो अगर चार्ट पापा से निकालेंगे तो वो क्या करेगा, वो आंसर वैसा ही लिखेगा। अगर वो निराली और वो XYZ ऐसा अगर बुक हमारे टेबल पे देखा वो क्या करेगा? तो फिर आप ना इसके लिए आप बोल सकते हैं ना, इतनी फैसिलिटीज है, आप बोल सकते हैं कि फैकल्टी डेवलपमेंट प्रोग्राम्स आर देयर विद दिस IITs NITs। आप बताइए कि सर मुझे वहां पे जाना है, 15 दिन मुझे भेजिए वहां पे, मैं देखना चाहता हूं कि वहां पे कैसे होता है। मुझे लगता है कि भेजेंगे, QIPs है ना कि नहीं? तो वो रिस्पॉन्सिबिलिटी अगर है तो दैट इज व्हाट द केयरिंग एंड द गाइडेंस। देन विल गो विद द नेक्स्ट 3, बट यहाँ पे कुछ बोलना है ना। हे गाइडेंस इज द मेजर फीलिंग्स टुवर्ड्स द पेरेंट्स म्हणजे अँड ॲज वेल ॲज द टीचर्स मध्ये हा असल्याशिवाय है ना, गायडन्स असल्याशिवाय विद्यार्थ्यांसोबत आपण जगूच शकत नाही। The moment we are having this feeling, then only we'll be there along with the student, because now we have taken that responsibility, we are committed for what, कि वो समझदार बन पाए, वो वैसे जी पाए, वहां तक हम हैं। That is that feelings, that is the caring and the guidance. Then there are the 3 different feelings are there: श्रद्धा, गौरव, कृतज्ञता। Now we are talking about this natural acceptance. What is the natural acceptance? We are saying the harmony is there. We are saying the harmony is there. So now the harmony is there. So there are the person. They are the person. They have seen. They have seen that the harmony is there, and accordingly they are living. Accordingly they are living, and we are able to see such type of the peoples. Their imagination is getting driven by this natural acceptance, and they are along with the other person, they are along with the nature in a such a way that we are able to see they are living with the mutual happiness. They are living with the mutual happiness along with the mutual prosperity, and such type of the peoples we are able to see. And if we are able to see such type of the people, for them, then these 3 different types of the feelings are there. And how this is, काय म्हटलं आपण की रियालिटी इज देअर, रियालिटी अशा काही लोकांनी पाहिली आणि तसं ते जगतात आहे, आणि त्याच्या जगण्यातनं आता पाहतोय की म्युच्युअल हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी दिसते आहे। अशा लोकांकडे आता आपण पाहतोय, अशा लोकांना आपण आता कळतोय। तर असे लोक है ना, असे लोक किंवा अशासाठी काम करणारी लोक, अशी लोक किंवा अशासाठी काम करणारी लोक किंवा अशी लोक आहे आणि ते बाकीच्यांना हेल्प करतात आहे तिथे जाण्यासाठी। आणि हे जर दिसत असेल तर दिस 3 इज गेटिंग रिफ्लेक्टेड विथ दिस 3, श्रद्धा, गौरव आणि कृतज्ञता। कळालं की रियालिटी इज देअर, आणि त्या रियालिटी काही जणांनी पाहिली आणि तसं त्यांचं जगणं आहे, किंवा काही जण त्या रियालिटीला जाण्यासाठी प्रयत्न करतात आहे, किंवा काही जणांना रियालिटीला जाण्यासाठी प्रयत्न करत आहे। हे जर कळालं, देन वी कॅन सी or we can able to go with these 3 different: श्रद्धा, गौरव, कृतज्ञता। The श्रद्धा, reverence, the feeling of acceptance of the excellence, श्रेष्ठता की स्वीकृति का भाव। श्रेष्ठता काय है ना, completeness with the right understanding, completeness with the reality,
है ना, वहां तक गए हैं, वो हम देख पाए, और वो अगर देख पाए तो उनके प्रति जो हमारे में भाव है ना, ऐसे लोग वो वहां पे गए हैं और उनको हम देख पाए तो उनके प्रति जो भाव है, जो श्रद्धा, तो ऐसे भाव होने के बाद क्या होगा, हम वैसे बनने के लिए वो हमें प्रेरणा स्रोत बनेंगे, वो लोग हमें प्रेरणा स्रोत बनेंगे. दैट इज व्हाट द रिवरेंस एंड दैट इज व्हाट द आउटकम ऑफ दैट रिवरेंस. द रिवरेंस इज गेटिंग रिफ्लेक्टेड इन अ सच वे दॅट की ते आता आपल्यासाठी प्रेरणा स्रोत आहे की ठीक आहे आम्ही तसं बनूया. तर श्रद्धा इज गेटिंग रिफ्लेक्टेड इन टर्म्स ऑफ द पूज्यता. द एक्सलन्स इज दॅट वन इज हेल्पिंग टू ब्रिंग दॅट अदर टू हिज लेवल. म्हणजे तिथपर्यंत आता आपण जातोय. पण कॉम्पिटिशनमध्ये तसं नाही. कॉम्पिटिशनमध्ये आपण म्हणतो की मीच बाकीचे खाली. दॅट इज व्हॉट द डिफरन्स. आता एक्सलन्स मध्ये वी हॅव सीन दॅट वन इज टचेस देअर अँड नाऊ वी आर ट्राईंग टू बी देअर, आणि तिथपर्यंत आपल्याला जाण्यासाठी हेल्प होते. दॅट इज व्हॉट द रिव्हरन्स. हे जस्ट वन एक्झाम्पल, एक्सलन्स आणि कॉम्पिटिशन. सो एक्सलन्स मीन्स एक्सलन्स साठी काय होते, ते वरचे हेडिंग्स आहे ना ते असे उलटे झालेले आहे ना. हा, त्यासाठीच मी पाहिलं होतं की तुमचं लक्ष जाते का. तर एक्सलन्स साठी द अदर इज लाईक मी अँड वी आर कॉम्प्लिमेंटरी. द फिलिंग्स आर बेस्ड ऑन द राईट अंडरस्टँडिंग, अनकंडिशनल रिलेशन्स, नर्चर द अदर्स. बट कॉम्पिटिशन मध्ये ओनली मी ना, द फिलिंग्स आर बेस्ड ऑन द प्री कंडिशनिंग्स ना, कंडिशनल्स. जेवढं काम आहे तेवढंच करायचं. Exploiting the others. That is what the competitions. Then the glory and the gratitude. The glory is what? The feeling of for those, है ना. मग नंतर मी असे काही लोक पाहतोय की दे आर ट्राइंग टू मूव टुवर्ड्स दिस पॉइंट. मग अशा लोकांबद्दल जो भाव आहे तो आहे ग्लोरी, गौरव. तो जिन्होंने श्रेष्ठता के लिए प्रयास किया है उन लोगों के प्रति जो भाव है वो है गौरव. तो ऐसे लोग वहां पे जाने के लिए प्रयास कर रहे हैं, उनके प्रति गौरव. ऐसे जो मेरे श्रेष्ठता के लिए प्रयासरत है वो है ग्रैटिट्यूड. तो ऐसे जो वहां पे है और उनको देख के मैं वहां जाने के लिए प्रयासरत हूं, वो श्रद्धा. ऐसे अनेक लोग जो वहां पे जाने के लिए प्रयासरत है उनके प्रति गौरव. और ऐसे लोग जो मुझे मेरे श्रेष्ठता के लिए प्रयासरत है वो है कृतज्ञता. आर यू गेटिंग दिस. मग मला त्या ठिकाणी जाण्यासाठी किती ठिकाणची हेल्प होते. जसं फॉर एक्झाम्पल इथे आपण बसलेलो आहे आणि इथे आपण ह्या कंटेंटवर चर्चा करतोय. तर इथे बसण्यासाठी आपल्याला किती जणांची हेल्प झाली, काय वाटते तुम्हाला. तिकडे लक्ष जाते का. तर इथे बसण्यासाठी ना हे वातावरण निर्मिती करणे, है ना. इथे तुम्ही आरामात बसण्यासाठी तुम्हाला डबा पण देण्यात आला आहे की त्याची काळजी नसावी, म्हणजे ती लोक, है ना. हे इलेक्ट्रिसिटी पण चालू आहे म्हणजे ती लोक. तर असे अनगिनित लोक की त्यांच्यामुळे आज आपण एकदम आरामात इथे बसलेलो आहे आणि ह्याची चर्चा करू शकतोय. सो ऐसे लोग ना, ऐसे कि जो मेरे श्रेष्ठता के लिए प्रयासरत है वो ग्रैटिट्यूड. तो फिर ऐसे अगर हम देख पाते तो इस एग्जिस्टेंस की हर इकाई मेरे
श्रेष्ठता के लिए प्रयासरत है. जसं आपण अन्न घेतलं है ना, इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ, आपण एकदम सपोज बेसिक पण घेऊ शकतो की बर्थ है ना, एखाद्या बाळाचा बर्थ होतोय तर किती जणांचा हेल्प होतो याला. एखाद्या बाळाचा बर्थ होतोय तर त्याला किती हॉस्पिटलमधनं डॉक्टर्स, नर्स, अजून फॅमिली है ना, फ्रेंड्स, अजून मेडिसिन्स है ना, मेडिकल शॉप्स, ते अजून ॲम्ब्युलन्स असेल तर ॲम्ब्युलन्स, ते लोक तिथले सगळे पर्सन्स, अजून इलेक्ट्रिसिटी मग इलेक्ट्रिसिटी डेव्हलप करणारे ती लोक, अजून मेडिकल लिहिलं, मेडिकल शॉप सगळं. हा, मग इन्स्ट्रुमेंट्स लागतात, मग इंजिनियर्स ते, अजून तरी म्हणू शकता ते हॉस्पिटल ज्यांनी बांधलं ते इंजिनियर्स आणि ते सगळं दगड माती ते सगळं ते, अजून हा ते कामगार हेल्पर ते सगळे, मेडिसिन आपण लिहिलं ते इनोव्हेशन करणारे ते इनोव्हेटर्स ते पण, अजून पाहूया ना आपल्याला काय काय आठवते. आपण पाहूया किती लोक आठवतात आहे आता. मिठाईवाला, तो मिठाईवाला है ना, स्वीट ते दुकान आणि ते हा ते लिहिलं ना, फॅमिली, रिलेटिव्ह, फ्रेंड सगळं लिहिलं. अन्न, फूड है ना, जे मेजर आहे तिकडे आपलं अजून लक्ष जात नाहीये. हा तो फूड, मग तो फूड देणारा जो शेतकरी तो करतो. तर पाहिलं तर इस एग्जिस्टन्स की हर इकाई उसके लिए खडी है. जर तुम्ही एक्सपांड करत गेलं तर एखाद्या बाळाचा जन्मासाठी इस एग्जिस्टेंस की हर इकाई खड़ी है, हेल्प कर रही है. तो उस तरह से अगर हम देख पाए कि मेरे श्रेष्ठता के लिए हर इकाई है, और अगर ये मैं देख पाता हूं तो उसके प्रति जो भाव है वो कृतज्ञता भाव, कि मुझे वहां तक जाने के लिए हर कोई प्रयासरत है, और हर कोई प्रयासरत है. अगर वो मुझे दिखाई देता है तो दैट इज व्हाट द ग्रैटिट्यूड, एंड द ग्रैटिट्यूड इज गेटिंग रिफ्लेक्टेड इन टर्म्स ऑफ द सौम्यता. म्हणजे आपलं जे आचरण आहे ना, नम्र आचरण, आपण नियंत्रित होतो. आणि आपण सांगितलं ते दोनच दिशा आहे. आपण जर कृतज्ञ नाही तर काय आहे मग, जर आपल्याला दिसलं नाही की हे आपल्या प्रयासरत आहे, म्हणजे काय, जेवढ्या ठिकाणी आपल्याला दिसलं तिथे आपण ऍक्सेप्ट केलं, ते कृतज्ञता, आणि तिथे आपण आहोत. पण जिथे नाही दिसलं तिथे आपण काय आहोत, कृतज्ञ आहोत. कारण आपल्याला ते दिसत नाहीये की आपल्या श्रेष्ठतेसाठी ते पण प्रयासरत आहे. तर असं पाहिलं तर म्हणजे हर एक इकाई है ना, हर एक इकाई मेरे लिए, तो पूरी कायनात मेरे लिए खड़ी है, पूरी कायनात मेरे श्रेष्ठता के लिए है. जर पूरी कायनात माझ्यासाठी आहे तर मी कसा राहील त्यांच्यासोबत. माझं जे प्रकटन आहे किती नियंत्रित असेल. आणि आज आपण पाहतोय किती अहंकार आपल्याला, मी हे केलं, अरे मी तर होऊ शकतो, याची काय गरज आहे, त्याची काय गरज आहे. मग खा मार.
मग जेवढं क्षणिक सुख तेवढ्या दीर्घ दुःखामध्ये पळा. की नाही? So I can see that the other has the feeling of care, affection, trust in behavior with me. I can also see that others has helped me. No? The gratitude is the significant in the development of the relations. Gratitude is the significant in the development of the relations. आणि हे चेक करू शकतो बघ. Are we able to appreciate both what has been done as well as what has not done? की फक्त आपलं याच्यावर लक्ष जाते की हे केलं नाही. डू यू हॅव अ फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर अदर्स कंटिन्युअस और समटाइम्स? और फक्त आपण दुसऱ्यांकडनं एक्सपेक्ट करत राहतो. मग हा एक प्रॅक्टिस सेशन फॉर अ ग्रॅटिट्यूड है ना. आपण हा मुलांसाठी सांगतो है ना. खास हा मुलांसाठी आपण म्हणतोय की जे अन्न मिळते त्यासाठी त्यांचं लक्ष जाते का. अदरवाईज हा मेजर प्रॉब्लेम आहे आपल्याला. काय प्रॉब्लेम आहे? फेकून देणे. कितीतरी अन्न आपण फेकून देतो. मग जर हा पार्ट जर केला तर आम्ही व्हेरीफाय केलं की ऑलमोस्ट ते जे उष्ट टाकायचं किंवा ते फेकून देण्याचं प्रमाण खूप कमी होते. कारण मुलांचं तिकडे लक्ष जाते आणि मुलांमध्ये प्रीकंडिशनिंग खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू आपण. आपल्यामध्ये भरभर खूप भरून आहेत. आपलं एवढं लक्ष लवकर जात नाही है ना. देन वी आर ट्राइंग टू गो विथ द लास्ट वन है ना. इथे एक सांगितलं रिव्हरन्स इज व्हॉट द फॉर दोज हु हॅव अचीव्ड द एक्सलन्स. ग्लोरी इज फॉर दोज हु हॅव मेड द एफर्ट्स फॉर द एक्सलन्स. आणि ग्रॅटिट्यूड फॉर दोज हु हॅव मेड द एफर्ट्स फॉर माय एक्सलन्स. दिस इज व्हॉट द श्रद्धा, गौरव आणि कृतज्ञता. नाउ विल ट्राय टू टच द लास्ट वन दॅट इज द लव है ना. So feeling of being related to one or many, that is the affection, but the feeling of being related to all, that is the love है ना. The feeling of being related to all है ना, हर एक को संबंधी के रूप में स्वीकारना, that is the love. आता लव हा काही एखाद्यासाठी नाही. that is feeling related to everyone, that is what the love. But now the preconditioning is what? The excitement is confused for the feeling है ना. कशा? So this is what we can say the picture of that self, where some of the imagination is the part of the preconditioning, some of the part is the sensation, and some of the part is the natural acceptance. If my imagination is based on the preconditioning, then this if some of the part of my imagination is the based on the sensation, then I may have the lust getting from the other. That may be the preconditioning, or that might be the sensation within me. Preconditioning might be love at first sight. ही प्रीकंडिशनिंग. पहिल्यांदा पाहिल्यावर असं काय पाहिलं पहिल्यांदा है ना. सो लव ॲट फर्स्ट साईट. आणि हे ॲट दिस एज आय मस्ट हॅव द गर्लफ्रेंड अँड द बॉयफ्रेंड. आणि हे आजकाल तर चाललं अदर हॅज द 4 गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, आय हॅव ओनली 1. आणि हे असं का होते? कारण तो मुलगा जो डोरेमॉन पाहताय त्या डोरेमॉनला पण गर्लफ्रेंड बॉय आहेत आणि ते आपण त्याला दाखवतोय. म्हणून आज कॉलेज स्कूलमध्ये हे सर्वात जास्त आपले प्रॉब्लेम्स आहेत. आणि आपल्याला याचं काहीच नाही पडलं. कॉलेजला आल्यावर पण आपण काय करतो? and why it is happening? The self and the imagination is getting driven by the sensation. So
or it is driven by the preconditioning, and because of that one, that is what the excitement and that is confusing along with this feeling. आपण यालाच प्रेम असं समजून घेतलं. बट दिस इज नॉट द लव. लव आपण कशाला म्हटलंय? द लव इज फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरीवन. इट इज फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरीवन, and then how it will be there once the trust, respect, affection, care, guidance are ensured within, then it is the naturally we are touches towards the this feeling, that is the love, no? So to that is the ultimate value, that is the ultimate value, no? But what if that imagination is with respect to this sensation and the preconditioning? आता काय झालं ते पहा. सध्या जे चालू आहे ते हे चालू आहे. लव नंबर 1 किलर इन 4 स्टेट. महाराष्ट्र कुठे आहे त्यात? हा आहे डेटा. हा पण डेटा 2017चा आहे. हा पण ऑथराइज्ड डेटा आहे. अनऑथराइज्ड डेटा याच्यापेक्षा जास्तच आहे. हा ऑथराइज्ड डेटा आहे आणि त्या 2017ला फक्त 2017चा डेटा एका वर्षाचा. त्या एका वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये लव नंबर 1 किलर म्हणजे लव अफेअर्समध्ये मारण्यामध्ये 277 केसेस. ऑलमोस्ट 3 दिवसामध्ये 2 खून. 277. तेच आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये ऑलमोस्ट 1 each. आणि ते 2015 मध्ये 1379, 2016 मध्ये 1493, 2017 मध्ये 1390, म्हणजे 365 दिवसामध्ये 365 दिवसामध्ये भारतामध्ये समजा 1400 जर होतात आहे म्हणजे पर डे किती? 4. ऑन ॲन ॲव्हरेज 4 ते 5. आणि हा ऑथराइज्ड डेटा 2017चा. आज 2026. आणि हा जेव्हा उघडकीस झाला तेव्हा 2017ला AICTEचे डोळे उघडले म्हणून हा कोर्स आला. So we are there with this course from the 2006-07. आणि मग त्यांनी सांगितलं तुम्ही IITला करा. मग IITला चालू झाला. 2012ला वी गॉट द रिझल्ट फ्रॉम द IITs. मग ते त्यांच्या समोर गेला. 2012ला कोर्टाने पण सांगितलं की या कोर्टची गरज आहे. मग 2012-13 पासून तो चालत चालत 2017ला तो सर्व कॉलेजसाठी कंपल्शन केला. आणि 2017ला तो सर्व कॉलेजला कंपल्शन करत 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 2026ला आज आपण इथे आहोत. आणि इथे असताना त्याची म्हणजे आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय का? आपण का बसलोय इथे? कॉलेजने म्हटलं म्हणून की मला याचं काही देणं घेणं नाही. मग जेव्हा हे माझ्या घरात येते ना, हे जेव्हा माझ्या घरात येते तेव्हा मी म्हणतो मग तेव्हा मला वाटते की अरे असं का होते, मग कोणी मला मदत करत नाही, हे असंच आहे. मग हे माझ्या घरात येण्याची वाट पाहायची. कॉलेजमध्ये तर हो माहित नाही तुमच्याकडे आहेत की नाही प्रॉब्लेम. का होते असं? डू वी नीड टू अंडरस्टँड द फिलिंग ऑफ लव? डू द यूथ ऑल्सो नीड टू अंडरस्टँड द फिलिंग ऑफ लव? काय वाटते तुम्हाला? हो की नाही? सर काही सांगता येईल याच्यावर? तुमचं चांगलं एक्सप्लोरेशन चालू आहे. द्या सरांना माईक द्या. काही जण खरंच सर खूप छान एक्सप्लोर करताय. सर सांगा काय नाव आहे सर? नाव पण सांग. सुशील योगेश. अच्छा. आणि कोणत्या डिपार्टमेंटला? अच्छा. काय वाटते तुम्हाला?
तुमच्या बाजूचे सर पण बोलतील तुमचं झालं की. ते पण खूप छान, म्हणजे स्वतःला त्यांनी समजून घेतलेलं आहे की बा मी छानच आहे. सुशील भाऊ, पहिले तुम्ही बोला. त्या बाजूच्या दादांचं काय नाव आहे ते तुम्ही सांगा. सचिन दादा. दादा म्हणूया पण त्यांना, तुम्हाला भाऊ म्हणू. हां हां. हॅलो सर, हा जो आकडा आहे हा फक्त म्हणजे लव अफेअर मधला आकडा आहे. त्याच्या खाली लिहिलंय ना काय 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 आहे बाकी. तर लव, तुम्ही जसं सांगितलं, प्रेम हे नुसतं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या संबंधात होऊ शकत नाही. हां, ती या संदर्भात होऊ शकतं. कशा संबंधात? प्रेम जे आहे ते स्त्री आणि पुरुष या संदर्भात होऊ शकतं की अजून इतरांच्या सोबत. हे सध्या तर स्त्री पुरुषच आहे. पुरुष पुरुष, स्त्री स्त्री एका नाही आहे. व्यक्तीला असं किती वेळा प्रेम होऊ शकतं? हा प्रश्न चांगला आहे. मी तर म्हणतो की प्रत्येक व्यक्ती प्रेमामध्ये राहू शकतो, असं होऊ शकत नाही. प्रेममय आहेच. कारण सर, आपल्या कानावर अशा गोष्टी बरेच येतात की एका मुलानं पहिल्यांदा लव्ह मॅरेज केलं, ते तुटतं आणि डबल परत लव्ह मॅरेज करतो. मग ते कसं काय, म्हणजे ते कन्फ्युजन त्याच्या गोष्टी. हा, ते याच्यामुळे सेन्सेशनमुळे त्याला कारण तो पहिल्यांदा लव्ह मॅरेज करतात, शरीर, त्याला शरीर दिसलं. हा तेच. आपला लव काय आहे? फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरीवन. ओके. फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरीवन. त्याचं जे प्रेम आहे ते शरीराप्रती आहे. आपण तर शरीराला तेवढं महत्त्व देतच नाही. शरीर काय पाहायचं सांगा बरं. समजा शरीर पाहायचं, इथं काय आहे शरीरामध्ये? ओपन करून पहा, डॉक्टरला विचारा. सगळी घाण आहे शरीरामध्ये. काय शरीरावर प्रेम करायचं सांगा बरं. एकदा मला वाटते मुलांना दाखवाच, की ऑपरेशनमध्ये दाखवा त्या मुलांना काय आहे त्या शरीरात. इंजिनिअरिंगच्या मुलांना ते कळत नाही. म्हणून डॉक्टरचे तुम्ही पहा, तसं नाही आहे, कारण त्यांना माहित आहे आत काहीच नाही. 10 दिवस तुम्ही जाऊ नका म्हणजे 2 नंबरला आणि सांगा मग शरीर काय सांगा. मला वाटते ना थोडंसं कडक व्हावं लागेल या गोष्टीवर. मुलांसोबत पण या गोष्टीवर कडक व्हावं लागेल. आणि या गोष्टींवर चर्चा करावं लागेल आपल्याला ना. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे की लव, फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू ईच अँड एव्हरीवन विथ रिस्पेक्ट टू द सेल्फ, है ना. सेल्फ म्हणून तर रिलेशन सेल्फ टू सेल्फ आहे. बॉडीचं तेवढं महत्वच नाही. बॉडी इज देअर ओनली फॉर द नर्चरिंग, प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन. नथिंग टू डू एनिथिंग विथ रिस्पेक्ट टू द फिलिंग्स. ते फक्त प्रकट करण्याचं माध्यम आहे. बरं सुशील भाऊ, तुम्हाला मदत करताय बाकीचे. हा, आता तुम्ही कडक होण्याचा विचार करू लागले, परंतु ऍक्च्युली सर आजची म्हणजे जनरेशन जर पाहिली तुम्ही, तर बहुतांश जसं आमच्या गावामध्ये 40 लव्ह अफेअर झाले, ते सगळे मुलं हे 10th 12th फेल्युअर आहे आणि सगळ्या पोरी ग्रॅज्युएट आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितले होतं सर की आम्ही सगळे एकमेकांचे साडभाऊ आहे, फक्त झालं मदत करता. म्हटलं आता मी काही करू शकत नाही ह्याच्यामध्ये. पण ऍक्च्युली मॅटर काय आहे की माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं नाही की तू पडून लग्न कर. पण आताच्या आई वडील हे सक्रियरित्या सांगतात की भाऊ तू तुझं पाहून घे, काही झालं ते आपण पाहून घेऊ. कारण त्याला बायोडाटा घातल्यानंतर त्याला एकही प्रपोजल येत नाही. हे वास्तविकत्व आहे, म्हणजे ग्राउंड लेवलवर खरी गोष्ट आहे. त्यानंतर कुठलीच मुलगी एकटी पळून जात नाही, त्या मुलीला पळून नेण्यात येते. त्याचे आई वडील, त्या मुलाचे सगळे भावबंद, म्हणजे इव्हन त्याचे आत्या मामा त्याचे त्या मुलीचे आई वडील बनतात, ते पुढे लग्न लावून देतात. सगळं इव्हन त्या मुलीचे नातलग सुद्धाही त्याच्यामध्ये सामील असतात. आणि त्या मुलीला कदाचित त्यावेळेस ते कळत नाही की ते करून काय आली आहे, परंतु ते नंतर जेव्हा समजते किंवा यांनी फसवलं, तर इव्हन यांचाच एखादा रिलेटिव्ह किंवा एखादा मित्र त्याच्यामध्ये सामील असतो आणि ते प्रकार घडतात. तर या गोष्टीला कुठेतरी सोल्युशन, म्हणजे या ठिकाणी तर पालक 100% जबाबदार. ते एक तर त्या पोरग्याला असं कॉम्पिटेबल बनवतच नाही की त्याला कोणी प्रपोजल देईल
ही फॅक्ट आहे. काय करायचं, होऊ द्यायचं असं? न व्हावं अशी इच्छा आहे. मग न होण्यासाठी काय करायचं? पाहत राहायचं की बा ठीक आहे, सोल्युशन तर हेच आहे. जे सामाजिक जी है ना, ज्याला पण आपण समाज म्हटलेला आहे ना, समाज म्हटलेला आहे, तो त्याला पण चेक करावं लागेल. म्हणजे तुमच्या म्हणण्यातनं झालंय हे तर फक्त किलर झाले है ना, असे लव्ह अफेअर्स होणारे तर अजून जास्त आहेत. हे मारलेले, मेलेले नाही, मारलेले, प्रेम करून मारलेले असे प्रकरण आहे. प्रेमात पळवून मारलेले अशी प्रकरण आहे. नमस्कार सर. प्रेम तर होणारच आहे, त्या आजपासून नाही, आधी काळापासून प्रेम चालू झालेलं आहे. पण मग आपण प्रेम कोणावर करतो? बरोबर, सर्वांवर करायचं. समजा एखादा मुलगा एखाद्या कॉलेज ग्रॅज्युएट आहे, समजा एखादा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट मुलगी आहे, ती जर वर्कशॉपमध्ये इंजिनिअरिंग वर्कशॉप नाही म्हणताय मी, वर्कशॉपमध्ये एखाद्या ऑटोमोबाईल रिपेअर करणाऱ्या सोबत जर पळून जात असेल, बरोबर, किंवा एखाद्या गोडाऊन मध्ये काम करणाऱ्या सोबत, किंवा एखाद्या वाढलेले मोठे केस असतात त्याच्यासोबत जर पळून जात असेल, तर मग ते सोबत नाही. म्हणजे तुम्हाला आपण जर ग्रॅज्युएट आहे, आपण जर शिकतोय, तर आपण आपल्या हा समोरचा मुलगा आपलं पोट भरू शकतो का, किंवा तो नाही तर आपण दोघं मिळून तरी आपलं संसार पुढे येऊ शकतो का, हे तरी विचार करायला पाहिजे कमीत कमी. इथे सेन्सेशन, शब्द, स्पर्श, रूप मेजर. सर मला वाटतं की परिभाषा लहान मुलाला सांगायला पाहिजे, त्यामुळे त्यांना. हा, आता तर मग आपण जाऊया ना, की आता आपल्याला कळालं, हे आपल्याला कळालं, तर आता आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय? आता या कॉलेजला हे कळालं, तर आता तुम्ही काय करणार? तुम्ही शांत बसणार? हा, फर्स्ट इयरला मुलगा आला, मुलगी आली की पहिले 2-10 दिवस हेच लेक्चर तुम्ही द्या. करायचं असेल खुल्या तुमच्या घरी पण सांगा, याच्या घरी पण सांगा. हा, म्हणजे ऍक्च्युली विवाह तोच आहे की समाज मान्यता आहे. असेल तर डायरेक्ट तिथे जाऊन तुम्ही बोलू शकता. पण ते लव नाहीच आहे ना. ते लव म्हणजे काय, शरीर दिसते फक्त. ह्या घटना जर आपल्याला टाळायच्या असतील तर सर्वात महत्वाचं ते घरून, म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय, जेव्हा तो मुलगा वयात येतो किंवा ती मुलगी वयात येते, तर मुलगी जेव्हा वयात येते तर तिच्या आईने तिच्यासोबत मैत्रीपूर्ण आणि त्या विषयावर वार्ता घरी झाली पाहिजे. आईने तिच्यासोबत व्यवस्थित तिला काउन्सिलिंग केलं पाहिजे की बाळा, हे काही वयानंतर आपल्याला ते करायचंच आहे, पण आता तुझं शिक्षणाचं वय आहे, शिक्षण तुझं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे लग्न विधीच्या योग्य वय आल्यानंतर करायचंच असतं. तसंच वडिलांनी सुद्धा आपल्या मुलाला मैत्रीपूर्ण त्याच्यासोबत संबंध असले पाहिजे आणि या विषयावर त्याच्यासोबत घरी चर्चा केली पाहिजे, त्याला विश्वासात घेतलं पाहिजे. आणि कुठलाही मुलगा मुलगी त्या वयात आल्यानंतर त्याच्यामध्ये ग्राफिक चेंज होतात आणि ते आई वडिलांना समजून येतात घरी की हा काहीतरी आता वेगळं आहे, त्याचं म्हणजे वागणं झालेलं आहे, तेव्हाच त्याच्यावर अंकुश ठेवला गेला पाहिजे. तर हे आपल्या म्हणजे घरापासून सुरुवात असली पाहिजे, नंतर तर समाज, परिवार ह्या गोष्टी येतील, पण आपल्या आई वडील म्हणून, पालक म्हणून आपण ही जबाबदारी आधी घेतली पाहिजे. सुंदर. तर त्यासाठी इथे आपण फक्त हे ओपन केलंय है ना. सर ऍक्च्युली प्रेम प्रकरणामध्ये आपण बाकीच्या देशांमध्ये जर बघितलं तर ऍक्च्युली कल्चरच, आणि हे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहिती पडलंय की हे कल्चर सारखं सगळं मॅक्सिमम आपल्या भारतात या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट केली. तरी यासाठी सर आम्ही त्याच्यावर तुम्हाला डॉक्टर वसंत अंकार यांचं नाव ऐकलं, त्यांचे जे व्हिडिओ बघितले तर या बाबतीतच त्यांचा प्रोग्राम आम्ही
जवळपास 4 प्रोग्राम ऑर्गनाईज केले होते. एकेका प्रोग्रामला 8 ते 10,000 मुलं मिळली होती आणि सर्व या स्टेजमध्ये होते. सर अक्षरशः सर्व पोरांना आणि पोरीला रडवलं, पालकांनी बोलवलं होतं आम्ही. पालकांच्या समोर डोक्यावर शपथ घेऊन त्या पोरींनी शब्द घेतल्या आणि सर्व रडले. ज्या मुलीनं त्यांचं औक्षण केलं तीच मुलगी 2 महिन्यांना पळून गेली. काय म्हणजे आता अजून ती रडल्यानंतर सर्व झाल्यानंतर आता एवढं जर काउन्सिलिंग केल्यानंतर तिनं औक्षण केलं, जी व्हिडिओ मध्ये त्या फोटो मध्ये तीच पळून गेली. कसं करायचं सांगा तुम्ही. आता इथपर्यंत म्हणजे मुलींच्या आणि मुलांच्या मनात भावना काय म्हणून शब्द कामाचे नाहीये. शब्द तुम्हाला तिथपर्यंत इमोशनल करू शकतील, शब्द कामाचे नाही. पण शब्द त्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत राहावं लागेल, सोबत राहावं लागेल आणि त्यांना ॲक्च्युअल सांगावं लागेल की प्रेम काय आहे, आई काय आहे, बाबा काय. नुसतं ते भावनात्मक, ती इमोशनल, तर ते इमोशनल की बाबा हा बाबा आहे, तू सोडून गेली तर हा रडेल, मग ते त्याला पाहून ती रडते, नंतर पडून जाते. असं काही होणार नाही. बाबा म्हणजे आई काय ते समजून सांगावं लागेल है ना. आणि ॲक्च्युली मुलं काय आणि त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय, तर त्या आणि ही एक प्रोसेस आहे. तर ह्या प्रोसेसला आपल्याला जावं लागेल. आणि हे एक सेशन घेऊन म्हणून ते सुधारतील असं नाही आहे. आणि आपल्यापेक्षा म्हणजे असे सेशन झाल्यानंतर काही मुलं तयार होतील, मग मुलं दुसऱ्या मुलांना सांगतील, तर मुलं मुलांना लवकर ऐकतात. तर तुम्हाला मुलं तयार करावं लागतील या साईड, म्हणजे की मुलांना या कंटेंटला त्यांना कळालं आणि त्यांना तिथे पुढे जाण्यासाठी जातात आहे. मग ती मुलं त्यांच्या ज्युनियरशी बोलतील आणि मग मुलं मुलांशी बोलतील. कारण तुमच्याकडे पाहताना त्यांचा एक दृष्टिकोन आहे की हा बोलतो आज काही, करतोच काही दुसरा. आता तर खूप प्रेम बोलतोय, नंतर जाऊन मारणारच आहे आपल्याला. त्यामुळे तेवढा विश्वास तो आपल्यावर नाही आहे. मग तसे विश्वास पूर्ण टीचर्स पण आपल्याला तयार करावं लागतील. हाँ, लेकिन आपको पता चला हम क्या बात कर रहे हैं. तो जैसे अभी बातचीत चल रहे थे गोप्रेम का लड़का, तो इसका 3-4 डेफिनेशन आइडिया थोड़ा सा हमने जैसे अभी आपने बहुत सारा चीजें कहा, उनमें माइनर रिजल्ट हुआ कि माता पिता की रिस्पॉन्सिबिलिटी या उनका प्रॉब्लम स्टूडेंट को हम लोग देते हैं या बच्चों को देते हैं. तो एक है जैसे अभी आपने बोला था कि टाइम बढ़ाने पर हमने मतलब जब कितने कैलकुलेशन अप्रॉक्सीमेट सब आपने 100%. तो हमने वैसे भी 4 या 5 केस सॉल्व किए हैं. हमने स्टूडेंट को बोला कि नहीं, आप दोनों लोग की वैल्यू एक्सेप्ट मैं करता हूँ, माता पिता से रिटर्न कराता हूँ. कंडीशन है कि दोनों लोग पढ़ लिख कर सब कुछ ले लो, फिर करो, कोई मैंने नहीं करेगा. अपने भाई का भी ऐसा था कंडीशन. 10th क्लास में डिस्टर्बेंस हुआ, फिर उसके बाद ग्रेजुएशन वहां से छूट गया, ग्रेजुएशन में डिस्टर्बेंस हुआ, फिर उसके बाद बीए में कुछ होता है पता नहीं होता. तो फिर फाइनल सर्विस ले लिए कि सरकारी गवर्नमेंट टीचर में. अब क्या कंडीशन हुआ, तो इस कंडीशन पर तो कुछ फ्री दे दिया गया कि आप सर्विस भी कर चुके हैं, जैसा करना वैसे करें. हाँ, और जो हमने जो डिफिनेशन देखा, जो 18 ईयर से कम बच्चे हैं, आजकल कुछ 17 भी हो गया, 17 to 80, उसमें स्टूडेंट या बच्चों की कोई गलती नहीं. जैसे आपने भी बताया बहुत सारे पेरेंट्स का इफेक्ट है. उससे भी ऊपर के बच्चे 18 साल, कुछ बच्चों में थोड़ा 2 महीने का डिफरेंस भी, खाने पीने का डिफरेंस हो जाता है. तो उसके ऊपर क्या होता है, उनको वह जो बोलते हैं विद्या विनम्र या और कुछ लोग हमको अपने हाथ में है, तो वहां से इफेक्ट हो जाता है. ये स्टूडेंट का अगर हमारे कॉलेज में भी अगर स्टूडेंट डिस्टर्बेंस ऐसे होते हैं आपस में, तो उनको बात एक्सेप्ट करके सर्विस अपना ले लें, ग्रेजुएशन कर लें, पास में अपना, तब वापस एक्सेप्ट कर लें, तो शायद इसे कंट्रोल हो सकता है. क्योंकि 3-4 केस मेरे सामने हो चुका है ऐसा. बढ़िया. सर थोडा एक एक्झाम्पल द्यायचं होतं की जेव्हा मी आयटी इंडस्ट्रीत IBM कंपनीमध्ये काम करत होतो, तर माझा कलिग होता. आमच्या ग्रुपमध्ये
माझा जो फ्रेंड होता आणि तो माझा जो फ्रेंड होता आणि एक मुलगी होती, तर तिला पूर्ण शरीरावरती फोड होती. तरीही जो माझा फ्रेंड आहे त्यांनी त्या मुलीशी लग्न केलं. तर जेव्हा ते लग्नासाठी ठरलं तर त्याच्या आई वडिलांचा खूप विरोध होता. एवढा विरोध होता की त्याला सांगितलं की तुला इस्टेटवरून हे करून दाखवावं. तरीही त्यांनी त्या मुलीशी लग्न केलं. तर मी काय त्याच्यामध्ये काय बॉडी चालला याच्यामध्ये त्यांनी तर बॉडी नाही बघितली. आता ते काय करतात दोघं? हॅपी लाईफ जगत. मग त्यांना बोलवायचं की बा करायचं असेल तर असं लग्न करा, काय हरकत आहे? म्हणजे केस स्टडी द्या ना तुम्ही. म्हणजे पहा, तुम्हाला प्रेमच करायचं तर हे पहा, ही मुलगी पहा. आणि पण तरी पण प्रेम केलं आणि त्यांनी प्रेमविवाह केला. आणि हे त्यांनी कोणत्या वयात केलं? 25-27. तर 25-27 वर्षी ते बरोबर पाहतात की हे आपल्या ज्या गोष्टी चालू आहे ना, हे 15, 16, 17, 18व्या वर्षी चालू आहे. ह्या ज्या गोष्टी चालू आहे ना, 14, 15, 16, 17 वय, 21व्या वर्षानंतर मुलगी जे डिसिजन्स घेतात ना, ते वेगवेगळे डिसिजन्स असतात. ते फक्त त्याच्याकडे पाहून नसतात, त्याच्या पाठीमागे पुढे मागे सगळं पाहतात. 21-22 वर्षानंतर हे जे आपलं चालू आहे ना, हे सगळं 13-14 वय अप टू 19-20. आणि तुम्ही पडून गेलेले असेच आहे. 21 वर्षाची 22-23 नंतर पडून गेलीत, मग सांगा मग. मग ते तर तर तेच ना की आपल्याला म्हणजे मॅक्झिमम जे आहेत ना, आपण घटनांकडे जास्त पाहतोय. घटना का घडतात आहे आपल्याला तिकडे पाहायचं आहे. अदरवाईज घटना तर खूप आहे, आपण घटनांकडे पाहतोय, पण घटना का घडतात आहे आपण तिकडे जातोय. आणि घटना का घडतात आहे इथे आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय की घटना का घडतात आहे. एक तर संवेदना, इंद्रियों से सुख पाना, दुसरा आहे प्री कंडिशनिंग. तर याच्यातनं घटना घडतात आहे. मग याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपण काय करणार की आपण घटनाचाच चर्चा करणार. मग जर घटना चर्चा करतोय म्हणजे त्या घटनातनं मी आता सुख घेतोय. आपण घटना का चर्चा करतोय? कारण त्यातनं मला सुख मिळतंय. म्हणजे अशा घटनांची चर्चा करत करत त्याच्यातनं सुख मिळते. म्हणजे मी पण त्याच सेन्सेशन मध्ये अडकलोय की काय असं दिसते. म्हणून याच्यातनं जर आपल्याला घ्यायचं असेल ना की कॅन बी एबल टू सी दिस. बोला. सर्वांसमोर जे आहे ते ठीक आहे, पण या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात? मोबाईल. जर मुलीला मोबाईल इम्पॉर्टंट आहे का, हा मोठा प्रश्न आहे. कारण प्रेम झालं, लव झालं, पळून झालं, हे सगळं ठीक आहे. या गोष्टी बंद होणार नाही. त्याला एकच उत्तर आहे, जर मुलीचा मोबाईल बंद केला तर ते जागेवर राहू शकते. मोबाईल इम्पॉर्टंट आहे असं नाही म्हणत, पण कामासाठी वापरला गेला पाहिजे. जर दुसऱ्या ठिकाणी होत आहे तर हे प्रकार होणार नाही, त्याला कोणी थांबवू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे काय, आपल्याला मोबाईल कशासाठी वापरायचा ते पण सांगावं लागेल. आपण मोबाईल बंद नाही करू, फक्त सांगूया की मोबाईल कशासाठी वापरायचा आहे ना. आपण तेही सांगू की म्हणजे एक दुसऱ्याकडे पाहत असताना आपल्याला काय दिसतं. समजा आपण म्हणजे मुलीलाही सांगू की पुरुषाकडे पाहत असताना तिला काय दिसायला पाहिजे, मुलालाही सांगू की मुलीकडे पाहताना त्याला काय दिसायला पाहिजे. तर हे सांगूया की असं. तर आपल्याला इव्हेंट्सकडे न जाता आपल्याला ह्या गोष्टी सांगावं लागतील की सेन्सेशन इज फॉर व्हॉट इज द पर्पज ऑफ सेन्सेशन, प्री कंडिशनिंग, हाऊ टू कम आउट फ्रॉम द प्री कंडिशनिंग है ना. देन व्हॉट राईट अंडरस्टँडिंग, दॅट राईट अंडरस्टँडिंग आपल्याला सांगावं लागेल. आता इथे आपण म्हणतोय द फिलिंग being related to everyone, the being related to everyone, that is the love, you know, and that is getting expressed in terms of, it is getting expressed in terms of kindness, beneficence आणि compassion. दया, कृपा, करुणाची
अभिव्यक्ती ही प्रेम आहे. प्रेम कसं व्यक्त होणार? एखाद्याला मारून? तर दया कृपा करुणा की अभिव्यक्ती ही प्रेम आहे. तर प्रेम म्हणजे द फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरीवन. मग आपल्याला कळते की एक्झॅक्टली दुसऱ्या माणसासोबत कसं राहायला पाहिजे. दॅट लव्ह इज गेटिंग एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ दिस काइंडनेस, बेनिफिशियंस एंड द कंपैशन. सर मुझे लगता है अंकुश नागर ने क्वेश्चन उठाया था, तो उसमें मतलब शुरू में प्रॉब्लम बताया था कि स्टूडेंट्स जो लड़के हैं वो पढ़ नहीं रहे, है ना, तो ये एक सामाजिक बुराई है. तो कहीं ना कहीं पहले तो बच्चों को सुधारना पड़ेगा, है ना. जब वो कॉम्पिटिशन से हटकर एक्सीलेंस पर जाएंगे तो लड़के लोग भी पीछे छूट आएंगे, लोग देंगे. दूसरा, समाज में बदलाव. जिस समाज में जिस कंट्री में, जिस कल्चर में ये चीजों को बुरा नहीं माना जाता, वो चीजें दिन पर दिन नाम बढ़ती है. कल दूसरे के घर में थी, आज वो हमारे दहलीज पर रहती है. हमारे कल्चर में, हमारी संस्कृति में मैं बचपन से जब देखता हूँ, तो जिस समाज में ये चीज होती है, इस चीज को कठोर तरीके से बुरा माना जाता है. जो व्यक्ति गलत करता है तो उसका 100% बायकॉट करते हैं, उसको समाज में वो वैल्यूज नहीं मिलती है. जब ऐसा होता है तो अगली पीढ़ी को ऑटोमेटिक सबक मिल जाता है और वो प्री कंडीशनिंग पर लागू हो जाती है कि हम ऐसा गलत करेंगे तो हमारे साथ ऐसा होगा, तो ऑटोमेटिकली वो चीज रुक जाएगी. तो मुझे लगता है कि उसके लिए समाज ने हर वो व्यक्ति जो चाहे वो चाचा हो, मामा हो, ये हो, कोई भी हो, जो भी गलत कर रहा है उसके खिलाफ कितना भी कठोर. हम देखते हैं माता सीता ने जब 15 साल वनवास काटा तो कहीं ना कहीं सत्य के लिए काटा. आज उस सत्य के लिए कितने लोग हैं जो लड़ना चाहते हैं. जब हम हमारे बेनिफिट्स की बात आती है तो हम वो चीजों को बाजू में रख देते हैं. तो इससे ये चीज खत्म नहीं होगी, सिर्फ वो डिस्कशन होगा, आउटपुट नहीं निकलेगा. तो समाज ने गलत के ऊपर कठोर रहना चाहिए, चाहे वो मेरा अपना हो, चाहे वो किसी और का हो. तो ये चीज मुझे लगता है होना चाहिए. इससे 101% 100% इससे आउटपुट निकलेगा. तो ये मेरा मत है सर. ठीक है ना, कि सर का ये कहना है कि कुछ तो भी नियम होना चाहिए, है ना. ऐसे नियम हो कि उस नियम का पालन हो. फिर कैसे नियम हो, है ना. सर ने जो कहा कि भाई ऐसे XYZ नियम हो सकते हैं और उस नियम से का पालन होता है. और उस फिर नियम आज भी है. कैसे नियम है? कुछ नियम प्रलोभन के हैं, कुछ नियम भय के है ना, कुछ नियम आस्था के है. तो अभी हम बोल रहे हैं कि हमारे नियम विश्वासपूर्ण के धरातल पे हो, हमारे नियम विश्वास के धरातल पे हो, हमारे नियम इसके धरातल पे हो, तो क्या हम जी पाएंगे कि? तो नियम तो हो, लेकिन उसका धरातल क्या हो वो हमें देखना पड़ेगा, है ना. क्योंकि डरा कर वो आदमी डरेगा लेकिन वो दूसरा और कुछ करेगा, ऐसा भी हो सकता है. तो ये एक तो है ना आपके सामने, ये तो हमने रखा है कि दिस इज द प्रपोजल. लेकिन ये बहुत अच्छी बात है कि आप लोग इसको कंसर्न है ना, आप लोग का कंसर्न इसमें दिखाई देता है. लेकिन ये भी दिखाई देता है कि उस कंसर्न के लिए सॉल्यूशन आपके पास है ना, है कि नहीं, वो भी दिखाई देता है. तो उस सॉल्यूशन के लिए हम साथ साथ चल सकते हैं अगर इस बातों पर बच्चों का ध्यान जाता है ना, कि प्रेम यह किसी शरीर को देख के या किसी प्रीकंडीशनर के देख के न होते हुए यह एक रियलिटी है. क्योंकि ये एक रियलिटी है और क्या रियलिटी है उस तरह उनका ध्यान जाना एक बात हो. और इस एज में उनका पर्पस क्या है ना. पर्पस अगर नहीं होता है तो ऐसी बात, तो उनका एक पर्पस हम दिखा पाए कि भाई इस एज में आपका क्या पर्पस है, उस पर्पस के लिए वो काम करेंगे ना. अगर उनको पर्पस नहीं दिखाया गया तो वो तो करेंगे ही कुछ ना कुछ, है ना. जैसे अगर मैं नहीं बात करूंगा और आपको बैठाया गया तो आप कुछ ना कुछ तो करेंगे ही. अगर मैं बात भी करता हूं और आप मेरे पास ध्यान नहीं देते तो आप दूसरा कुछ तो भी करते ही है, करना तो है ही. और वो तो देख ही पा रहे हैं ना हम. अगर मैं बात कर रहा हूं और आप मेरे तरफ नहीं देखते तो आप कुछ और करते. वैसे ही बच्चों को अगर पर्पस नहीं देते हैं, अगर बच्चों को पर्पस नहीं देते तो और वो कुछ करेंगे. हर आदमी जो जिसको महत्वपूर्ण मानता है वही करते हैं.
अभी बच्चों को क्या महत्वपूर्ण है वो हमें उनको बताना पड़ेगा। इस स्टेज पे बच्चों को क्या महत्वपूर्ण है वो हमें उनको बताना पड़ेगा, सो दैट बच्चों को पूरा कॉन्सेंट्रेशन वो वहाँ पे रहेगा। अभी उनको वो महत्वपूर्ण मानता है क्योंकि वो देख रहा है, अभी वो वही देख रहा है आजू बाजू। अगर उसे हमें उस तरह पे लेके चलेंगे कि भाई आपका पर्पस, आपका लक्ष्य ये है और आपके लिए ये प्रोग्राम्स है, तो स्लोली, है ना, 100 केसेस होते थे, अगर वो 50 पे आएंगे, 20 पे आएंगे, फिर नहीं होंगे, ऐसा भी हो सकता है। और इसके लिए फिर अपने प्रयास, तो एक तो उनको बता जाए कि रियलिटी क्या है, दूसरा एक हम बता पाए कि उनका लक्ष्य क्या है, बच्चे का इस कोई भी कॉलेज में आने का क्या पर्पस है। क्या हम ये बता पाते हैं बच्चों को कि उनका क्या पर्पस है? अगर एक पर्पस अगर पता चले तो उसके लिए फिर प्रोग्राम रहेगा। उनके पास कुछ प्रोग्रेस पर्पस ही नहीं है, उनको सिर्फ बोला जाता है कि आपको डिग्री करना है, डिग्री करने के बाद क्या करना है, डिग्री करना है, उसको बताया जाता है कि शादी करना है, वो पहली शादी कर देती, क्या बिगड़ता है? आप बताए ही वही है, आपने, आपको डिग्री करना है, बाद में आपकी शादी किया जाएगा और डिग्री करने के बाद आपको बच्चा अच्छा मिलेगा, वो बच्चा पहली अच्छा कर लेके आती है। आप जो बताते वही तो कर रही हो। क्या पर्पस देते हैं आप बताइए। आप इसीलिए तो बच्चे यहाँ पे भेजते ना, शिक मोठा हो, काय करणार? समजा मुलींसाठी तर हेच आहे ना, आज पण मुलींना तुम्ही विचारा ऍडमिशन का घ्यायची, शिकायचं, त्याच्यानंतर लग्नच करायचं, ती पहिलेच करून घेते, झालं। मुलाला म्हणताय की शिकल्यानंतर काय करणार, जॉब लागेल, जॉब लागल्यानंतर काय पैसे मिळेल, पैशानंतर काय करणार, लग्न होईल, तो म्हणतो मी पहिलेच करून घेतो, सगळं तर आहेच घरी। तर मला वाटते ना की एक तर त्या डेफिनेशन पण क्लिअर नाही, एक तर पर्पज पण क्लिअर नाही, तर इथे आपण लक्ष देऊया, है ना, आपण तो पर्पज तिथे देऊ शकतो का, आणि त्या पर्पजला काही प्रोग्राम देऊ शकतो का। आणि पहा, मुलं तेच करताय जे तुम्ही सांगताय, हे बिलकुल त्या मुलांकडे नेऊ नका की मुलं चुकतात आहे, मी परत परत सांगतोय, आणि आपला मेसेज तसाच जातोय की मुलं करतात आहे, आपला मेसेज हाच जातोय। थोडंसं थांबून आपल्याला पाहावंच लागेल की आपण कुठे कमी पडतोय का, आपण कुठेतरी कमी पडतोय का, आणि काय मेसेज द्यायला, आणि त्यासाठी ती चर्चा आपल्यामध्ये पाहिजे की अरे आपण काय करू शकतो। सर एक बोलू इच्छितो। हां सर, जर तुम्ही नोटीस केलं असेल, जर तुम्ही बघा आपलं एज्युकेशन सिस्टीम 1ली ते 12वी, सर काही दोष सिस्टीमचा सुद्धा येतो एज्युकेशन सिस्टीम मध्ये। आपण लहान 1 ते 12वी पर्यंत जो मुलगा शिकतो 18 वर्षाचा होतो सर, तर तेव्हा आपण ते एज्युकेशन आपण त्याला देतो का? आपण काय शिकवतो सर, तुला काय करायचं बेटा, शिक्षण घ्यायचं, नोकरी लागायचं, पैसे कमवायचे, तुला घटात, म्हणजे आपण आपल्या जे तुम्ही सांगितले प्रॉस्परस किंवा आपले नीड्स त्या पूर्ण करण्यासाठी, पण इतर एज्युकेशन मध्ये काय सांगितलं जाते, फॉर एक्झाम्पल डिफरंट टाइप्स एज्युकेशन असतात सर, मी शब्द नाही सर, पण अदर कंट्रीमध्ये वगैरे, पण आपल्या देशाचं सिस्टीम म्हणजे एज्युकेशन का लहान मुलांना ते शिकवण्यात आलं पाहिजे की आपण ना कोणाशी कसं वागायचं, सिव्हिक सेन्स वगैरे कसा खेळायचा, कारण सिव्हिक सेन्स बद्दल आपल्याला बोलल्याच जाते आपल्या देशात। तर आपल्या जवळचं कोण, पुढचा कोण, आणि तुम्ही आता बघत असाल गव्हर्नमेंटला आता नवीन एक आहे की एखादा जर तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ तुमच्याशी कोण कसं वागते कसं, तर त्या बाबतीत मुलींना अवेअर करण्याचा प्रयत्न चालू आहे, म्हणजे आता सुरू आहे काही तुमच्या वर्षाने, त्याच्या आधी एवढा नव्हता। आणि सर महत्वाचा आपल्याकडे शाळेत वगैरे किंवा लहान मुलगा किंवा तुम्ही मुलगी शिकते फॉर एक्झाम्पल डिप्लोमा डिग्रीसाठी, तर सर कसे आहे खेड्यातून वगैरे पुन्हा येतात, तर मग एखादी मुलगी सोबतच जे राहते सर वातावरण ते पण महत्वाचं आहे, कारण की माझं एखादी मुलगी म्हणते माझं बॉयफ्रेंड आहे, मग बाकी म्हणते माझा काय, फॉर एक्झाम्पल सर हे रियालिटी मी खरं बोलतोय, ते का म्हणते माझा काय, तर मग काही गोष्टी सर आपल्या सभोवतालच्या घटना अति अजून महत्वाचं सर,
आपल्या आई वडिलांपासून आपल्याला काही आपण जेव्हा प्रेम मिळतं जर आपल्याला कुठून प्रेम नाही मिळतं तर माणूस हरकत नाही. हे मुलाचं म्हणा लहान मुलाचं किंवा बाळाचं म्हणा. आणि आई वडिलांचं सुद्धा त्याच्यावर थोडं लक्ष केंद्रित गरजेचं आहे की आपला मुलगा कसं वागते, आपली मुलगी कशी वागते. अजून या माझ्या मित्रांना पोहोचलेलं म्हटलं की फोन हा फोन सुद्धा महत्वाचा आहे सर. आपण कोणाशी कारण फोन जेव्हापासून जास्त संपर्क वाढला तेव्हापासून या घटना जास्त घडत आहे. आणि सर महत्वाचं असून की जेव्हा फोन रिलेशन होता काही रिलेशन चांगले पण असतात. आपण पण चांगल्या सोबत राहताय आणि चांगल्या सोबत वागताय, पण काही रिलेशन मध्ये म्हणजे चुकीचं पण होते ते लवकर चुकते. आणि जेव्हा स्वतः संसार करावा लागतो ना सर, तेव्हा समजते की डाळ वाटायचा भाव काय असतो ते तेव्हा तर ते काही वाटत नाही. आपण आई वडिलांचा भरोशावर असतो. तर त्यामुळे त्या गोष्टी त्यांना भिमवण्यात यावा या तरुण मुलांना की बाबा तुझं ध्येय काय आहे, तुमचं ध्येय काय आहे, तुझ्या आई वडिलांचे तुझ्या काय थॉट आहे, तुझे काय आहे. आणि आजूबाजूचं कल्चर सुद्धा बदललं पाहिजे. तर हे जे आहे सर हे एज्युकेशन सिस्टीम मध्ये परिवर्तन पाहिजे, जेणेकरून हे टीचर पण त्यांना त्या गोष्टी सांगू शकतील. त्यामुळे काही बदलाव छान. त्यासाठी तर आपण इथे बसलेलो आहे ना. त्यासाठीच तर आपण आहोत की टीचर्स आपण राहूया, आपण करूया है ना. आता तुम्ही लोक 400 मला सर सांगताय की 400-450 स्कूलला तुम्ही लोक कनेक्टेड आहे. 400-450 स्कूलला तुम्ही लोक कनेक्टेड आहे. तर तुम्ही मग ती जबाबदारी घेऊ शकता त्या 400 स्कूलमध्ये की नाही. तुम्हाला जर हे की तुम्ही मग त्या मुलांना त्या वयामध्ये सांगू शकता की बाबा रे तुझं पर्पज काय, म्हणजे लक्ष काय आहे ना, शिक्षणाचं आपलं लक्ष काय. आणि मग तुम्ही या व्हॅल्यूज त्यांना सांगू शकतात. तुम्ही त्यांना नाही त्यांच्या पेरेंट्सला पण त्या ठिकाणी सांगू शकतात, जेणेकरून हा म्हणजे हे एफर्ट्स हळूहळू पुढे जाऊ शकतात की नाही. आणि असं समजा मी तर बाहेर होऊन आलेलो आहे आणि किती दिवस येणार मी, 5 दिवस 10 दिवस येणार, पण तुम्ही तर इथेच आहे आणि इथे त्या 400 स्कूलमध्ये इथे तुम्ही उभं राहणार की नाही, काय वाटतं. आणि उभं राहण्याची गरज आहे की नाही. आणि तीच तर आपली सामाजिक बांधिलकी. तर थोडक्यात आपण असं म्हणतोय की we are driven by the sensation, we are driven by the preconditioning, and because of that one the problems are there. Now we should know the purpose of the sensation, we should know the purpose of that preconditioning, why that preconditionings are there, the assumption, presumption, you know, why these are there. The one should be come out from that one, and for that one we should able to be there with this feeling of love which is getting expressed in terms of this काइंडनेस, बेनिफिशियन. आणि म्हणजे प्रेम हे व्यक्त होते कसं, दया कृपा करुणाने प्रेम तसं व्यक्त होते. अदरवाईज जर प्रेम हे असं व्यक्त होत नसेल म्हणजेच समजायचं की ते कुठेतरी सेन्सेशन किंवा प्रीकंडिशनिंग मध्ये आहे. ओके. सो द फिलिंग ऑफ लव्ह इज द फाउंडेशन ऑफ अनडिवायडेड सोसायटी. अखंड समाजासाठी जी पहिला फाउंडेशन आहे ते आहे प्रेम. आणि ते प्रेम आणि आता मग पाहू शकतो त्या म्हणजे ज्याला आपण प्रेम म्हटलेलं आहे त्याच्यात अखंड समाज होतोय की खंडित समाज होतोय. झालंच आहे सर. ठीक आहे. तर आज आपण वी आर ट्राईड टू सी द हार्मनी इन द फॅमिली, अँड फॉर दॅट वन वी हॅव ट्राईड टू सी अ डिफरंट टाईप्स ऑफ द फिलिंग्स. आणि ह्या फिलिंग्स असेल तर तिथे ते सामंजस्य, तिथे ती हार्मनी आहे परिवारामध्ये. आता परिवारामध्ये सामंजस्य नाही आहे आणि कॉन्ट्राडिक्शन आहे. कारण काय, आपल्याला ते मूल्यच कळाले नाही. मूल्य म्हणजे काय, एक्सप्रेशन ऑफ दॅट रिलेशन. आणि ते जर एक्सप्रेशन असेल तर ते संबंध आहे तर तो परिवार, आणि मग त्या परिवारामध्ये ती हार्मनी ही अशी आहे. ओके. तर इथे आपण थांबूया आणि लगेच तुमचे
तुमचा काय प्रस्ताव आहे मग? म्हणजे आता 16 असं म्हणतात. ठीक आहे, चला नमस्कार. पण उद्या सकाळी मग 9 वाजता येणार. मला एक असं वाटते की एकदम ट्युटोरियल सेशन कॅन्सल करण्यापेक्षा खरोखर ज्यांना अर्जंट जायचं आहे त्यांना जाऊ द्या. बाकीचे लोक तर करू शकतो आपण. बाकीचे लोक तर कोणी नाही राहणार तिथे. ठीक.